मी अंतरा स्वादंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे। नवरात्र चालू आहे। आज नवरात्रीचा 5वा दिवस आहे। आजचा रंग आहे पांढरा। आज आपण नवरात्र विशेष उपवासाचीच रेसिपी बघणार आहोत। नवरात्रात 9 दिवस बरेच जण उपवास करतात, तर उपवासाला रोज काय पदार्थ करायचे हा खूप प्रश्न पडतो आणि तेच पदार्थ खाऊन खरंच खूप कंटाळा आलेला असतो। तर आज आपण अशीच एक उपवासाची सोपी आणि मस्त अशी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे उपवासाचा बटाटा वडा। ऐकून वेगळं वाटलं ना? अगदी बरोबर आहे। आज आपण उपवासाचा बटाटा वडाच बघणार आहोत। खूप मस्त लागतो। तर हीच रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर चला आपण रेसिपी बघूया। आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस, तर आज आपण अशीच एक उपवासाचीच रेसिपी बघणार आहोत। तर आज आपण उपवासाचा बटाटा वडा बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 5 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। आता आपण हे मॅश करून घेऊया। तर आता आपण हे मॅशरच्या मदतीने मॅश करून घेणार आहोत। तुम्ही हे हाताने पण करू शकता। तर आपलं इथे मॅश करून झालेलं आहे। आपल्याला अगदी भरपूर असं मॅश करायचं नाहीये, थोडेसे तुकडे राहिले पाहिजेत। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1/4 कप भाजलेल्या दाण्याचं कूट। यानंतर आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून जिरं आणि 2 हिरव्या मिरच्या। हे दोन्ही ठेचून घेतलेलं आहे। ठेचून घेतल्यामुळे याला खूप छान चव येते। इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। मी थोडंसं तिखट करते म्हणजे जरा चव छान येते, कारण काय असतं या उपवासाच्या बटाटा वड्यांना आलं लसूण नसतं, त्यामुळे ह्याची चव वाढवण्यासाठी मी इथे मिरची थोडी जास्त घेतली। यानंतर आपण घालणार आहोत 1 टीस्पून साखर। साखर ही मिरचीचा तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी आहे, पण ही ऑप्शनल आहे। तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल। आणि मीठ चवीनुसार। आता आपण हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही इथे कोथिंबीर घातली तरीही चालेल, किंवा तुम्हाला हिरवी मिरची नको असेल आणि तुम्ही लाल तिखट खात असाल उपवासाला तर ते घातलं तरीही चालेल। तर आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। तुम्हाला कितपत बटाटा वडा हवा आहे त्यानुसार आपल्याला गोळे बनवायचे। मी आपले नॉर्मलच आकाराचे गोळे बनवते। बटाटा वडा करताना शक्यतो चपटा करावा, म्हणजे व्यवस्थित तळला जातो। असे अख्खेचे अख्खे गोल जर तुम्ही केलेत तर कधी कधी आतून ते कच्चट राहतात, फक्त बाहेरून तळले जातात। तर आता मी ते हलक्या हाताने हा वडा असा दाबणार आहे। हे बघा, साधारणतः मी या आकाराचे बटाटे वडे करते। आता मी असेच बाकीचे वडे सुद्धा करून घेते। आपल्या इथे साधारणतः 8 हे गोळे तयार झालेले आहेत। मी इथे मध्यम आकाराचे केलेले आहेत, अगदी मोठे पण नाहीत आणि अगदी छोटे पण नाहीत, नॉर्मल मी वड्या केलेला आहे। तर आता आपण वडे तळण्यासाठी लागणारं पीठ तयार करून घेऊया। तर इथे मी एक बोल घेतलाय। यामध्ये आपण घेणार आहोत 1 कप म्हणजेच 200 ग्रॅम वरी तांदूळाचं पीठ, म्हणजेच वरीचं पीठ। इथे मी वरी तांदूळाचं पीठ हे मिक्सरवरती बनवलेलं आहे। आपल्याला विकतचं आणण्याची अजिबात गरज नाही। हलकेसे वरी तांदूळ भाजून घ्यायचे आणि मग त्याचं पीठ तयार करायचं, म्हणजे छान वरीचं पीठ आपलं तयार होतं। तर इथे मी 1 कप हे पीठ घेतलेलं आहे, वरी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे मीठ चवीनुसार, 1 टीस्पून लाल तिखट। इथे आपण कवरचा जो रंग आहे हलकासा बदलण्यासाठी लाल तिखट घालतोय। तुम्ही जर हळद खात असाल तर हळद घातलीत तरीही चालेल। तर आता आपण हे पीठ तयार करून घेऊया। तर इथे मी आता थोडं पाणी घालून हे वड्यांचं पीठ तयार करून घेणार आहे। आपल्याला एकदम पातळ पण नाही करायचंय आणि अति घट्ट पण नाही करायचंय। जसं आपण नेहमी बटाटे वड्यांना करतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ तयार करायचंय। हळूहळू पाणी घालायचंय, एकदम पण घालू नका, नाहीतर एकदम पातळ पीठ तयार होईल आणि मग आपल्याला परत वरनं पीठ हे घालावं लागेल। थोडंसं घालायचंय पाणी, हे आपण अंदाजाने घालायचंय। जसं आपल्याला वड्यांचं पीठ लागतं त्यानुसारच आपण पाणी घालायचंय, असं काही माप नाहीये पाण्याचं। थोडंसं आपल्याला लागणार आहे, अजून थोडंसं। हे बघा आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे।
मी तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा, परफेक्ट पीठ झालंय। यापेक्षा पातळी नाही आपल्याला करायचंय आणि अति घट्ट पण नाही करायचंय। अति जर घट्ट पीठ तयार झालं तर वडे हे दडदडीत होतात आणि अगदी पातळ झालं तर वडे हे अगदी मऊ होतात, असे क्रिस्पी होत नाहीत। इथे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडं साबुदाण्याचं पीठ सुद्धा घालू शकता, पण वरी तांदूळाने सुद्धा छान असे क्रिस्पी होतात। हे बघा, परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। तर आता आपल्या इथे वडे तळण्यासाठी लागणारं पीठ आहे हे तयार आहे। आता आपण वडे तळायला सुरुवात करूया। आपल्या इथे साजूक तूप चांगलं तापलेलं आहे। मी इथे साजूक तुपामध्ये हे उपवासाचे वडे तळते, कारण मी उपवासासाठी तूप वापरलंय। पण जर तुम्ही नॉर्मल तेल वापरत असाल तर तेलात तळले तरी चालतील किंवा शेंगदाण्याच्या तेलात तळले तरीही चालतील, पण मी इथे साजूक तुपात तळते। तर आपलं तूप सुद्धा व्यवस्थित तापलेलं आहे। तर आता आपण हे पीठ घ्यायचंय, यामध्ये हा वडा घालायचा आहे, चमच्याने असं यावरती पीठ घालायचंय। पीठ घालताना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता आपण हा जो वडा आहे आपण ह्या तुपात घालणार आहोत। मी इथे एक एकच वडा तळते, माझी कढई थोडीशी लहान आहे, पण तुम्ही एका वेळेला जसे कढई मोठी जर असेल तर तुम्ही एका वेळेला 3-4 घातले तरीही चालतील। तर ते असं तूप उडवायचंय। तुपात तळल्यामुळे काय होतं, याला एक छान चव येते। 1 मिनिट झालं की आपल्याला हा वडा पलटून घ्यायचा आहे। आता आपला वडा होत आलेला आहे। हे बघा, आपला वडा इथे बघताय किती मस्त झालाय। बघा, आवाज पण होते, मस्त झालाय। तर आता आपण हा वडा टिश्यू पेपरवर काढून घेऊया। हे बघा, मस्त रंग आलेला आहे। आता आपण दुसरा वडा तळून घेऊया। इथे मी वडा ऑलरेडी पिठामध्ये घातलेला आहे। वडा घालायच्या आधी पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि मगच वडा घालायचा आहे। तर आता आपण दुसरा वडा या तुपात घालणार आहोत। यावरती असं तूप उडवायचंय, म्हणजे छान तळला जातो। आपण इथे मध्यम आचेवरच तळतोय, फुल गॅस करू नका, नाही तर तूप लगेच जळतं आणि आपण तुपात तळतोय। 1 मिनिट झालं की मग याला पलटायचंय। आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा। हे बघा, आपला इथे वडा मस्त झालेला आहे, रंग सुद्धा बघताय किती सुंदर आलाय। तर आता मी असेच बाकीचे वडे सुद्धा तळून घेते। हे बघा, आपले इथे मस्त असे उपवासाचे बटाटे वडे तयार झालेत। तुम्हाला मी जवळून दाखवते। हे बघा, किती मस्त झालाय, अगदी दिसतोय ना साध्या बटाट्या वड्यासारखा। खरंच अप्रतिम लागतो हा बटाटा वडा, खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मी तुम्हाला एक बटाटा वडा जवळून दाखवते। रंग किती सुंदर आलाय, अगदी बाहेरच्या बटाटा वड्यासारखा। हे बघा, आवाज पण बघताय किती मस्त कुरकुरीत झालाय। अगदी बाहेर जसा साधा बटाटा वडा मिळतो, अगदी तसाच आपला हा उपवासाचा बटाटा वडा झालेला आहे। मी तुम्हाला हा बटाटा वडा उघडून दाखवते। हे बघा, याची पारी सुद्धा बघताय किती पातळ झालेली आहे, अजिबात कुठे जाडसर पारी झालेली नाहीये। खूप मस्त लागतो हा बटाटा वडा, खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर आपला इथे उपवासाचा बटाटा वडा हा तयार झालेला आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील। चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तर विश तुमची, डिश आमची। नमस्कार।